हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे अळूवडी. तर अळूवडीची पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि ती आता आपण पुसून घ्यायची आहेत. तर इथे आपण मिश्रण तयार करून घेऊया अळूवडीला पानांना लावण्यासाठी. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी आणि 4 ते 5 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत. तर इथे लाल मिरची पावडर, हळद, थोडासा हिंग, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि थोडासा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला. तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. आणि इथे मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण आगळ घालून घेऊया किंवा चिंचेचं पाणी पण तुम्ही घालून घेऊ शकता. आणि इथे मी गूळ भिजत घातलेलं थोडंसं, तर ते पण मी गूळ घालून घेतलेलं आहे. आणि ते चिंचेचं पाणी जरासं घालून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता गूळ घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते, तर म्हणून मी इथे थोडंसं गुळाचं पाणी करून घातलेलं आहे. आणि हे व्यवस्थित आपण भिजवून घेऊया. तर इथे मी एक अळूचं पाणी घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे आपल्याला उलटं ठेवायचं आहे. आणि ते आपलं हे मिश्रण तयार केलेलं आपण ते भिजवून घेतलेलं आहे ते. तर ते आता आपण थोडं हातावर घेऊन ते या पानाला लावून घ्यायचं आहे. आणि पातळच लावायचं आहे, जास्त जाड असं लावायचं नाही आहे, म्हणजे अळूवडी फ्राय केल्यानंतर ती खूप छान कुरकुरीत होते. तर अशा प्रकारे आपण पातळ असा लेयर लावून घ्यायचा आहे पिठाचा. आणि एका पानाला लावून झाल्यानंतर आपल्याला दुसरं पान असं दुसऱ्या बाजूनं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पण अशाच प्रकारे पातळ असं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर छोटी जर असतील तर 3-4 पानं ठेवू शकता किंवा मोठी असतील तर मग 2 ते 3 पानं ठेवू शकता. तर ही माझ्याकडची पानं छोटी आहेत, त्याच्यामुळे मी 4 पानं ठेवणार आहे. आणि याचं देठ पण जास्त जाड नव्हते, त्याच्यामुळे मी ते लाटणं वगैरे काही फिरवलं नाही आहे त्याच्यावर, फक्त देठ कट करून घेतलेत. किंवा जर जाड पानं असतील किंवा मोठी पानं असतील खूप आणि जर त्याचा देठ जाड असेल तर हे तुम्हाला वरचा पार्ट जो आहे तर तो काढून घ्यावा लागतो, नाहीतर मग अळूवडी आपण फोल्ड करताना ती व्यवस्थित फोल्ड नाही होत. तर माझ्याकडची ही पानं छोटी आहेत, त्याच्यामुळे मी तसं काही केलं नाही आहे, डायरेक्ट त्याच्यावर पीठ लावायला घेतलेलं आहे. तर इथे आता 4 पानं मी एकमेकांवर ठेवून अशा प्रकारे त्याला पीठ लावून घेणार आहे. तरी बघा अशा प्रकारे मी 4 पानं ठेवलेली आहेत आणि त्याला पीठ लावून घेतलं आहे. आता आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया एका साईडने आणि नंतर मग त्याचं रोल करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही बाजूने पण फोल्ड करून घेऊ शकता हे आणि मग त्याचा रोल बनवू शकता. तर मी हे अगोदर अशा प्रकारे एक बनवून घेते आणि व्यवस्थित घट्ट असा रोल करायचा आहे, नाहीतर मग अळूवडी आपण जेव्हा तळतो फ्राय करतो तेव्हा मग ती लूज असेल तर सुटते तेलामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला घट्ट असं व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे. तर ते बघा आपण सगळी अळूवडी तयार करून ठेवलेले एका चाळणीमध्ये मी तयार करून ठेवलं आहे. आता आपण हे वाफवून घ्यायचे आहे. तर इथे मी पाणी पण गरम करून घेतलेलं, त्याच्यावर आता आपण ही चाळण ठेवून देऊया आणि त्याच्यावर वरून छान असं व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवूया, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. आणि 15 ते 20 मिनटं मी अळूवडी शिजवून घेतलेली आहे, वाफवून घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे बघा कट करून घेतलेली आहे. आता आपण ही फ्राय करून घेऊया. तेल पण छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी अळूवडी सोडते. आणि अळूवडी जर तुम्हाला डीप फ्राय केलेली आवडत नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. तशा प्रकारे फ्राय केलेली पण खूप छान लागते. आणि जर कुरकुरीत हवी असेल तर अशी डीप फ्राय करावी लागते, म्हणजे ती कुरकुरीत होते. आता मी ही कुरकुरीत फ्राय करून घेणार आहे. इथे बघू शकता अळूवडीचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सगळी अळूवडी फ्राय करून घेऊया.
तर इथे बघा आपली खमंग आणि कुरकुरीत अशी अळूवडी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.